बिबट्या आणि त्याची दहशत. तसं पाहिलं ना तर पुण्याजवळ जुन्नर, नारायणगाव, शिरूर, त्यानंतर इतर काही भागात खडकवासल्याकडचा भाग, या बिबट्याने दर्शन नक्की दिलेलं आहे. म्हणजेच मानवी वस्तीमध्ये काहीतरी भक्ष्य शोधण्यासाठी आपल्या जंगलाच्या भागातून मानवी वस्तीपर्यंत बिबट्या येऊ लागला आहे. अनेक वेळा त्याला वन खात्यातर्फे पकडलं जातं, त्याला परत त्याच्या अधिवासात कुठल्या तरी जंगलात सोडलं जातं, कधी कुठल्या प्राणी संग्रहालयात त्यांची व्यवस्था केली जाते. हे सगळे प्रकार सुरू आहेत. पण आता मुंबईसारख्या सतत वर्दळ असणाऱ्या शहरापर्यंत हा बिबट्या मानवी वस्तीत पोहोचल्याचं नुकतंच समजतंय. मालाड, बोरिवली अशा जिथं आपली माणसं टोलेजंग इमारती बांधून राहायला आली आहेत, अशाच एका इमारतीच्या पार्किंगमध्ये CCTVमधल्या फुटेजमध्ये रात्रीच्या वेळेस सगळं पार्किंग निर्मनुष्य दिसतंय. अर्थातच सगळे आपापल्या घरी येऊन झोपी गेलेले आहेत आणि बिबट्याचा हा मध्यरात्रीच्या नंतर वावर सुरू झाला आहे. चक्क मग त्या सोसायटीमध्ये त्या पार्किंगपर्यंत काही भटकी कुत्री पोहोचत आहेत. त्या भक्ष्याचा ह्या बिबट्याला वास नक्की येतो आणि त्याला समजतं की आपलं भक्ष्य आपल्याला इथं अन्न मिळणार आहे, सहज शिकार इथे सापडू शकते. सोसायटीमध्ये समजा जिथं काही कचऱ्याचा डबा आहे त्या ठिकाणी भुकेलं भटकं कुत्रं अन्नाच्या शोधार्थ येतं आणि मग शेवटी ही अन्न साखळी, ती कुत्रं ज्यांना आपलं अन्न वाटतं असे प्राणी अशा ठिकाणी नक्कीच यायला सुरुवात होते. आणि तोच प्रकार आज मालाड आणि बोरिवलीमध्ये, मुंबईमध्ये या गर्दीमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे. आता हा बिबट्या मानवी वस्तीत आला असा आपण सहज उच्चारतो, पण थोडासा अंतर्मुख होऊन जेव्हा विचार करतो तेव्हा अरेच्या आपण चुकीचं वाक्य वापरलं अशी खंत आपल्या स्वतःच्या मनाला वाटते. कारण हा जो टोलेजंग इमारती बांधण्याचा पसारा आहे, मुंबई शहर घ्या, पुणे शहर घ्या, मद्रास घ्या, कलकत्ता घ्या, कोणतंही मोठं शहर घ्या, बेंगलोर घ्या, हा टोलेजंग इमारती बांधत पुढे सरकण्याचा जो पसारा वाढत चालला आहे तो अक्षरशः आपण त्यांची जंगलंसुद्धा तोडत चाललो आहे. म्हणजेच बिबट्या आपल्या मानवी वस्तीत शिरला हे वाक्य चुकीचं होतं आहे. आपण त्यांच्या वस्तीत शिरून त्यांना डिस्टर्ब केलेलं आहे. त्यांना जिथे सहज अन्न उपलब्ध होतं तो अधिवास त्यांचा आपण उद्ध्वस्त करत चाललो आहे आणि परिणामतः त्यांना तिथे भक्ष्य नाही मिळालं तर त्यांची भक्ष्याची जागा हीच होती हे ते विसरले नाही आहेत. मग ही मानवी वस्ती झाली आहे हे सुद्धा ते विसरतात आणि आत्ता कुत्र्यांना भक्ष्य करतायत. पण या मालाड, बोरिवलीसारख्या ठिकाणी तिन्ही सांजेच्या वेळेस जर समजा एखाद्या बगीच्यामध्ये लहान मुलं खेळत असतील वयवर्ष 4 पासून वयवर्ष 11पर्यंतची, तर त्याच्यातली कुठलं तरी लहान मूल या बिबट्याचं भक्ष्य नक्की होऊ शकतं. त्यामुळंच या गोष्टीकडं खूप सिरियसली बघून याच्यामध्ये नक्की काय करता येईल, वन खात्याशी चर्चा करून नक्की याच्यावरती इलाज काय आहे. कारण या प्राण्यांचा जो बाईट होतो, जे ते प्राणी जबड्यामध्ये आपल्या व्यक्तीला एखाद्या किंवा एखाद्या छोट्या मुलाला जे जबड्यात पकडतात, कुत्र्याला, बकरीला, तेव्हा त्यांचा तो बाईट, हे बाईट मोजण्याचं एक तंत्र आहे, एक मानक आहे.
ज्याला PSI असं शॉर्टकटमध्ये म्हणतो आपण, पाऊंड्स पर स्क्वेअर इंच, या मानकाने त्यांचा तो बाईटचा प्रहार जो होतो, जबड्यातून दात ते बाहेर काढून ते जे चावतात ते मोजलं जातं. ते PSI या युनिटनी मोजलं जातं आणि बिबट्याचं जर PSI युनिट पाहिलं तर ते जवळपास 1500 युनिट आहे. मित्रांनो, माणसाचं युनिट हार्डली 150 ते 200 असू शकतं. कुत्र्याचं 700 ते 800 आहे. सिंहाचं सुद्धा या बिबट्यापेक्षा कमी आहे, 1100 ते 1200 आहे. सिंह आणि वाघापेक्षा हा बिबट्या खतरनाक सिद्ध होतो. त्यामुळं हा बिबट्याने जर जबड्यात एखादा अवयव पकडला तर त्याचे आघात खूप मोठा असू शकतो. मग लहान मूल जर ह्याचं भक्ष्य झालं तर काय करणार? त्या कुटुंबाची काय हालत होईल? नुकताच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, उदयपूर जिल्ह्यात घडलेला. गव्हाची कापणी करायला गेलेल्या शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केला, परंतु मारुती रायाने पाठवलेली वानरसेना या व्यक्तीला वाचवण्यासाठी कामी आली. त्यांनी त्या बिबट्यावर हल्ला चढवला 4-5 माकडांनी येऊन आणि ती व्यक्ती वाचली. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मूल हे त्या व्यक्तीसारखं नशीबवान असेल असं काही सांगता येत नाही. बरं, या बिबट्याला रेस्क्यू करतात, जनता गर्दी करते हा रेस्क्यू बघताना. म्हणजे त्याला पकडून त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी एका पिंजऱ्यातनं घेऊन जातात वन खात्याची लोकं. मग नक्की त्याचा रेस्क्यू कुठे होतो याची चौकशी कोणीही कधीही करत नाही. ही एक कडवा सच ज्याला म्हणतो आपण, कटू सत्य अशीच गोष्ट आहे. बरं, हा बिबट्या हा प्राणी असा आहे की त्याला मुक्त संचारात ठेवावं लागतं. म्हणजेच त्याला रेस्क्यू केल्यानंतर कुठेही तुम्ही अगदी 10x5 किंवा असा छोट्या पिंजऱ्यामध्ये ठेवू शकत नाही. तसं ठेवल्यास ह्याचा हिंस्त्रपणा बाहेर येतो आणि तो पिंजरा तोडण्याच्या प्रयत्नात स्वतः जखमी होतो आणि मग त्या जखमांकडे जर बघणं झालं नाही तर त्या बिबट्याचा तिथं मृत्यू होऊ शकतो, गँग्रीन होऊन मृत्यू होऊ शकतो. अशा या सगळ्या सर्कलमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण अडकलो आहोत. पण ह्याला नक्की इलाज काय आहे? म्हणून प्रशासनाने या बिबट्यांचं संवर्धन, यांना कुठे रेस्क्यू करतो आहे आपण, त्यांच्या जंगलाचा अधिवास तो तसाच राहावा याच्यासाठी नियमावली कडक केली पाहिजे. त्याचा जंगलचा अधिवास जिथं संपतो तिथून काहीतरी कुंपणाची व्यवस्था केली पाहिजे. त्या कुंपणाची उंची बिबट्याला उंच उडी मारता येऊ नये इतकं उंच ते कुंपण असावं, अशी एक माफक अपेक्षा सगळ्या जनतेच्या वतीने कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे मी पण हात जोडून विनंती करतो. कारण हे जे संकट आहे हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. मानवी वस्ती कुठपर्यंत पसरायची याच्यासाठी सुद्धा काहीतरी बंधनं घातली पाहिजेत. इतर शहरंसुद्धा थोडीशी वाढवता आली पाहिजेत. प्रत्येक शहराचं, मोठ्या मोठ्या शहरांचं एक लिमिट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडणं आणि लोकांची वाट लागणं हे जर होऊ लागलं आहे तर त्याला वेळीच पायबंद घालणं हे प्रशासनाचं काम आहे. कायदे, नियमावली, कॉर्पोरेशनचे नियम याच्यामध्ये कडक अंमलबजावणी कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मित्रांनो, मुंबईच्या गर्दीवर आलेलं हे बिबट्याचं संकट कधीही कुठेही येऊ शकतं अशी अवस्था जर निर्माण झाली असेल तर मग उपजीविकेसाठी जी मुंबई प्रसिद्ध आहे ती कधीही कुठूनही बिबट्या येतो, मृत्यू येऊ शकतो अशी काहीतरी वाईट प्रसिद्धी या मुंबई शहराची होऊ नये याच माफक अपेक्षेसह या व्हिडिओतून इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह.